नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता सँडीने सर्व पुरावा दिल्यानंतर आणि सँडीला सुद्धा आता सगळ्यांच्या समोर आणल्यानंतर आता मिथुन काका जो काही पिऊला धमकवल्याचा आता वसुआत्याचा जो व्हिडिओ आहे तर तो सुद्धा सर्वांना ऐकवतात। तेव्हा आता रम्या आणि वसुआत्या ह्या दोघींची पूर्णपणे जिरवलेली असते, तोंड दाखवायला त्यांना जागा राहिलेली नसते। म्हणून त्या सगळ्यांच्या समोर आता नंदिनीची माफी मागतात की नंदिनी आम्हाला माफ कर, आम्हाला या घरात अगदी तोंड वर करून राहण्याची सुद्धा अगदी लायकी राहिलेली नाही आणि जे काही आम्ही कृत्य केले त्याबद्दल माफ कर। तेव्हा आता नंदिनी म्हणते की हो तुम्ही बरोबर बोललात, कारण या घरामध्ये तुम्हाला राहण्याची लायकी तर नाहीच आणि हक्क सुद्धा नाही, परंतु बाबांच्या प्रेमासाठी या घरामध्ये तुम्हाला खाली मान घालून अगदी राहावे लागेल आणि कोणताही अगदी हक्क या घरात राहणार नाही। तेव्हा आता वसुआत्या वर बघते आणि वसुआत्या माफी मागत असते। तर नंदिनी म्हणते की मी तुम्हाला एकदा सांगितलं, या घरात राहायचं असेल तर वर मान करून नाही तर खाली मान घालून अगदी या घरामध्ये राहावे लागेल। तेव्हा आता सर्वांच्या समोर वसुआत्या आणि रम्या या दोघींना आता नंदिनी चांगलंच वठणीवर आणलेले असते आणि सर्वांच्या समोर अगदी त्यांना माफी मागायला लावलेली असते। तर विक्रम आता खूपच चिडलेला असतो। तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल आणि काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।